काय शेवंता तुम्ही मस्करी करत बसतेस तू? अगं बाई तिचं ते ऐकून मला पण तीच सवय लागली आता. अरे मीला लाडायचं पण अगं सायानो लादा दसवी दसवी लादा दसवी 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 काय ग? चाले लादा दसवी. अरे शेवंता ती बोलते राधा दगडी. शेवंता राधा दगडी. राधे अगं हे राधे तुम्ही इथे? अगं राधी आम्ही तुला साऱ्या गोकुळात शोधतोय आणि तू इथे हे पण दगडी दसवी. अगं मी तर माझ्या कानासोबत आहे. हे राधे कुठं आहे तुला गाणं? अगं इथेच तर होता. अगे तयानो इथं त्या कानाच्या प्रेमात हद्दी वेळी झाले. तुला माहिती आहे ना आपल्याला बाजाराला जायचंय? हो आहे माझ्या लक्षात पण काना इथेच तर होता. लागे तो तुझ्या कानाला चल आमच्या मथुरेच्या बाजाराला. हो चला चला जाऊया आपण बाजाराला. चला, चला, चला.
अगं राधे, मी तर सर्वत्र आहे, चराचरी मीच आहे. काना, तुझी अलौकिक भाषा ना मला समजत नाही. आणि हो, माझ्या स्वयंसमोर मला वेड्यात काढून कुठे निघून गेलास तू? अगं राधे, मी तर इथेच तर होतो. नाही काना, मी एकटीच बसले होते इथे. नाही राधे, अगं मी तर ह्या जगात सारा चराचरी आहे. काना, तुला खूप खोडकर आहेस. अगं राधे, खोडकर? अगं हे तर काहीच नाही. तुला माझ्या खोड्या ऐकायच्या आहेत? हो काना. बरं राधे, तुला ना मी माझ्या बालपणीची एक खोडी सांगतो, ऐकशील? हो काना, ऐक तर. राधे, माझ्या बालपणी ना आमच्या वरच्या आईत एक मावशी राहायची. अगं खूप खट्याळ होती ती. आम्हा सवंगड्यांना कधीच दहीदूध खायला नाही द्यायची. मग काना, मग काय, आम्ही सर्व सवंगड्यांनी मिळून एक दिवस असं ठरवलं की त्या मावशीच्या घरातलं दहीदूध चोरून खायचं. आणि आम्ही सर्वजण मावशीच्या घरात घुसलो. आणि मग काना, पुढे काय झालं? मग काय, अगं राधे, पाहतो तर काय, मावशी शांत झोपलेली होती. अगं पण राधे, शेवटी मावशीच ती. तिने सारं दहीदूध उंच शिंक्याला बांधून ठेवलं होतं. मग काना, तुम्ही काय केलं? अगं हो, सांगतो. आम्ही सर्व सवंगडी मिळून एकावर एक थर रचले. आणि मग पुढे? मग काय, ते सारं दहीदूध आम्ही खाली उतरवून देखील घेतलं. पण राधे, सर्व काम आम्ही सावकाशपणे करत होतो, कारण मावशी गाढ झोपलेली होती. सारं दहीदूध आम्ही खाली उतरवून घेतलं आणि एकमेकाने वाटून खाल्लं. मात्र त्याच नादामध्ये मटकं फुटलं आणि मावशी जागी झाली. काना, किती त्रास दिला त्या मावशीला? अगं राधे, त्रास त्या मावशीला नाही, त्रास मला झाला राधे. त्रास? आणि तुला ते कसं काय? अगं राधे, दुसऱ्याच दिवशी ती मावशी गोकुळातील साऱ्या गोवळींना घेऊन माझ्या घरी, म्हणजेच माझ्या यशोदा माईकडे माझी तक्रार करण्यासाठी आली. मग काना, पुढे काय झालं? मग काय, यशोदा माईने माझी तक्रार देखील ऐकली. त्या सर्व गवळींना घेऊन ती माझ्या घरी आली माझी तक्रार करण्यासाठी. का बरं आले माझ्या घरी? तुझ्या कानाले, तुझा काना आहे का घरी? काना घरी? हो, काना तर घरीच आहे. बरं, तुझा काना आहे, त्याला बोलून घे बाहेर. बरं बाई, बोलवून घेते. काना, अरे काना, बाई घरी काय ना तो? काय झालं? कानाचा पुढे पाहू. अगं यशोदा माई, तुझ्या कानाने माझ्या घरचं मांस पडलं बघ, ते पण शिंकाला बांधलेलं. आतापर्यंत दही खातो असं मला माहित होतं, आता इथं माठही मोडाला तुमचा. काना, बरं बाई, मी विचारते जरा. काना, त्यांचं दहीदूध तोडलं? अरे हो म्हणतो आणि वरून, आणि माठही फोडलं? हो ना? बरं बाई, चालेल, तू इथे थांब, पुढे जाऊ नको. बाई, तुम्ही काही चिंता करू नका, तुमचं दही दूध माठ मी तुम्हाला परत देईन. मग काय चालेल ना? बरं बाई, तुम्ही निघा आता. काना, मग इथे थांब पाहू, इथे जाऊ नको. मग काना, पुढे काय झालं? मग काय राधे, याची शिक्षा म्हणून यशोदा माईने मला उखळ्याला बांधले. मग काना, तुमची सुटला कसा रे? अगं राधे, शांत राहील, तो कानात कसला? अगं, ते उखळ तिने मला बांधलं खरं, पण तेच उखळ मी ओढत नेऊन त्यातून माझी सुटका देखील करून घेतली आणि तिला ते कळलं देखील नाही. काना,
तू ना खूप खोडकर आहेस. पण काना तुझ्या या खोड्या ऐकण्यात ना मला बाजारला जायचं हे मी विसरून गेले. आता मला निघावं लागेल. बाजाराला हो काना. थांब ना ग राधे. नाही रे काना, माझ्या सया माझी वाट बघत असतील. थांब ना ग. नाही काना, मला जावं लागेल. बरं राधे, ये तू. ठीक आहे काना, येते मी. असं तर कंस मामाने बाजार भरवला आहे. नाही, हे मला थांबावंच लागेल. आपलं दही दूध हे गोकुळातच विकलं गेलं पाहिजे. पण अरे हा, माझे सवंगडी नाहीत का? पाहतो त्यांच्यावर कामगिरी सोपून. गंमतच करतो. या झाडाच्या मागे जाऊन लपूनच बसतो. असा पेंड्या बोबड्याच्या संगतीला सुदामा आहे एक नंबर, एक नंबर, एक नंबर. गाई सोडीला वरच्या वनाला,
काम चालू हे बाबा बोबड्या, यांच्या इकडे या. ही का झाडातून कुठे जातात? पलट किती आमची नाही पलट किती तुमची हाय निघती झाला पोलीस तांडव एका बाजूच टाकत चालले बाबा झाडा मग आम्ही काय करणार मी तरी पुढाकार घ्या पाहिजे बरोबर आहे. मग काय झाडा लावतो म्हणजे सांगायचं ना आम्ही मोठ्या कामगिरीवर राहू तीच मी काम तू काय म्हणणार जसं हा उत्तर तसा उत्तर आलो आम्ही तुम्ही करणार काय? करणार काय मजा येड्या काय झाला लावायची तिकलं सगळीकडे झाला लावायची जंगल करायचा. पुन्हा जंगल घालायचा आणि त्यानं काय भेटेल आपल्याला माहिती काय भेटेल? परागवायू असं म्हणायचं बरोबर ना ही हत्तीच आपल्याला फाट भेटेल ना आम्ही काय झाडच लावीत नाही झाडांच्या वाटत असं रिंगण पण मारतो आम्ही रिंगण कशाला? याला माहित काय रिंगण मारला ना की झाडाच्या वाटत असं पाणी साचतं पाऊस पडला की रिंगणात पाणी साचतं मग पाणी जमिनीत मुरतं आणि त्या झाडाला पाणी कुठनं भेटल मग रिंगण नंतर तो भित्याला आता पाणी जाईल ना खाली आम्ही लिंगण मारतो आणि त्याला झाडाला पण पाणी भेटतो आणि बाजूला पिकलं आता सगळं खड्डा मानता मग त्याच्यात पाणी मुरतो जमिनीत जातो नदीत आपल्याला येतो. अरे येण्या नदीत ना खोल अरे पाऊस गेला की आपल्याला पाणी कुठलं मिळतो तुमच्या पोटातच भेटतो. भेटणार ना एक नंबर काम. मला एक नंबर कोण तुमच्या एक नंबर एक नंबर बस. आता माझा 0 नंबर. म्हणून आता आपण काय करायचं आम्ही पण लावतो आणि लोकांना पण लावू दे आम्ही पण लावू तुम्ही पण लावा पल्ली तुझ्या झाडा दिसत नाही थांबा. झाडा झाली तुमचा विषय संपला. झाडाचा विषय तुमचा बरोबर आहे. झाडा लावू आपण. पण मी कशाला बोलवली माहितीये का? अरे बाबा कृष्णदेवाने आपल्याला एक कामगिरी सांगितली. एकच ना एकच मग ठीक आहे आमची पण एकच आहे मग ती पण आधी तुझी सांग कृष्णदेवाने सांगितले की गवळणीतल्या सर्व गवळणी थाटमाट करून महत्वाच्या मार्गाने चालल्या त्यांना आपण अडवून त्याच्यामुळे अशी कमी त्याच्यावर दही दूध घ्यायचा म्हणजे त्यांना एवढाच ना घेतला असता त्यांच्याकडनं असं नाही रे. त्या गवळणी जातात ना त्याच्या वाटेत उभा राहून घ्यायचा. कुठं मथुरेला याला ऐकाय गेले आता आपला पॉटकटा म्हणून मग तुम्ही अडवणार पण आमचं आपण काम तुला येणार नक्की येणार. आपण काम पहिला करायचं बरोबर चालत तुम्ही माझा काम करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव आज आम्ही तुला सांगितलेला तू आता आहे ना अख्ख्या गावात सांगितलं चालेल मी सगळ्यांना सांग चालेल चालू झाला लावतील तिकडं निघता मग सगळं
मावशी कुठे राहिली? राजे अगं मावशी आपल्या पाठोपाठ होती ना. अगं सासरे ही काय पसापस करते? ही बोलते मावशी आपल्या पाठोपाठ होती ना. असं होय. मी पण तेच बोलली ना. अगं हो हो. कुठे राहिली? मी आवाज मारून बघू का गं? मी मारते राजे मी मारतो हात मारू. अगं तुम्ही दोघींनी बाजूला व्हा. अगं शेवंता तू थाक मार की. राजे मी पण नको बाई तू हात मार. बरं बाई मीच आवाज मारते. मावशी ए मावशी. काय ग अगं तू राहिलीस कुठे? अगं ही काय तुमच्या मागेच तर आहे. अगं ये लवकर ये. अगं आली पाणी काढते आणि येते. काय? I don't mind.
जरा इकडे ये बघू. बाई जमली ग जमली. मला सांग, मागाशी तू कुठून पाणी काढत होतीस ग? मी मी कधी बोलली तुम्हाला? तू बोलत नाही का पाणी काढते अगं ते होय. अगं पोरीनो, मी विहिरीतून पाणी काढत होते आणि पिऊन येत होते. अगं पण तुम्हाला काय वाटलं? म्हणजे काय बाई, पाणी काढते येतं कसं वाटतं ऐकायला अगं राधे, काय ग मावशी, आपण सर्वजणी निघालो तर या. मग तुम्ही घेतलं काय घेतलं काय ते पण सांगणार. अगं मावशी, ते सांगितलंच पाहिजे का ग? हो, त्याशिवाय बाजार कसं होणार? मावशी मी तांदू काय सांग तर तू नको सांगू राधे, तू सांग. अगं मावशी, ह्या शेवंताला की नाही सगळ्यांची खबर असते बघ. हो हो बाई शेवंता, सांग बरं तू काय घेतलं. ठीक आहे, मी सांगते ऐक. कुणी घेतलं दूध तर कुणी घेतलं दही, कुणी घेतलं ताक तर कुणी घेतलं लोणी. अशा मानाने भरल्या साडीच्या गागरी सात शृंगार करून साऱ्या गावड्यांनी निघालो आम्ही मथुरेच्या बाजारी. खूपच छान. पण राधे, काय ग मावशी? तुला विचारू का? विचार ना. राधे बाई कोण ग? अगं मावशी, ती की नाही पहिल्यांदाच आले बघ बाजाराला. बाई बाई खूप सुंदर दिसते बघ. हो, मला बाई आवडली. सुनबाई ठरली वाटतं तारे गप तू मावशी हो. नाही हं. मग कसं नाही? माझं तर ठरलंय अगं मावशी, काय तू यांच्या नादाला लागले? चला, आपल्याला उशीर होतोय बाजाराला. काय ग राधे, तू काय घेतलंस ते सांगितलंच नाही. बाई माझं कसलं काय? मी घेतले वर वडा आणि खाली शिरा. मावशी वर मला खाली ना कसं वाटतं ऐकायला? वर मला आणि खाली तिला अगं तुला समजलं नाही? मावशी तू काय सांगितलं? वर वडा खाली शिरा. अगं बाळ माझे, वरच्या माठात वडे आहेत असं बोल ना. आणि खालच्या माठात शिरा आहे. असं होय. असं पण वर वडा तर ना. खाली शिरा. मावशी कसं तरी वाटतं. चला बाई, अगं मावशी, थांब 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 थांब. अगं मावशी, यावेळेस आम्ही तुला खरं तर बोलवणार नव्हतो बघ. का ग? अगं या घंटाट जंगलातून जाताना ना आम्हा पोरींना खूप भीती वाटते. आणि तू सोबत असलीस की नाही की आम्हाला कसं एकदम सुरक्षित वाटतं. पोरीनो, घाबरायचं नाही. आपण आता आहोत कुठे? आता मावशी, आपण द्वापार युगात आहोत. मग अगं या युगात स्त्रियांनी घाबरायचं नाही. आपल्याला आपली वाट अडवून दही दूध खाणारे ते फक्त तोडगे येतील आणि काही निघून जातील. पण राधे, तुला काय सांगते ते नीट ऐका. हा मावशी. मावशी आता काय सांगणार आहेस ग? अगं आपण आता कुठे आहोत? आता आपण द्वापार युगात आहोत. मग येणारा काल हा कलियुग असेल आणि त्या काळात काय काय होणार आहे माहित आहे? काय ग मावशी, असं काय होणार आहे त्या कलियुगात? अगं त्या काळात काही नराधम जन्माला येतील आणि आपल्यासारख्या बाया बाबड्यांवरती अत्याचार करतील. अगं इतकेच नाही तर लहान लहान चिमुकल्यांवरती पण अत्याचार करतील. स्त्रियांचं जगणं मुश्किल करतील. अगं लोक मुलीला जन्म देताना
विचार करतील की आमची कन्या या जगात सुरक्षित राहील की नाही. अगं मावशी काय बोलतेस काय? हो आता पण मावशी आहे मग आम्ही स्त्रियांनी चालायचं तरी काय? अगं त्या काळात काही साधू संत तसेच महापुरुष जन्माला येतील आणि ते या समाजाला जगण्याचा मार्ग दाखवून त्यांच्याकडनं समाचार समजावून सांगतील. मग मावशी स्त्रियांवरील अत्याचार थांबतील का ग? अगं हो का नाही. अगं त्यावेळच्या स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी मातेचे व्रत करतील, कथा वाचतील. अगं तसेच तेवढेच नाही तर बाबासाहेबांनी दिलेले संविधान सुद्धा त्यांनी वाचावे, मग आत्मसंभाळ व्हावे, सुरक्षित व्हावे. अगं बघ ना त्या स्त्रिया कशा रणरागिणीसारख्या उत्तर देतील. मावशी मग आपण त्या कलियुगात असू का ग? हो असणार ना, पण कोणत्या रूपात असू ते काही बाई ती सांगणार नाही. मावशी अगं राधे, या कलियुगाच्या नादात आपण बाजाराला जायचं विसरूनच गेलो. अगं चला चला वेगळी. करताय काय तुम्ही? अरे आपण आलोय कशाला, तुम्ही करताय काय नाचताय? राधे आलो मी तसा. अगं हो गोविंद मथुरेच्या घाटात गेल्यावर आता आपण गौरी अडवायचे. गौरी अडवायला जाणार का? मी जाऊ हा मग तो तुम्हाला दोघं जाणार. पुढं मी पुढं तू बोल चाल पुन्हा चल. त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. चला हो तेच काय झालं? समजलं भेटला दही दूध ताक भेटला ना? चांगला भेटला सगळं. मी जाणार नाही. मग काय तुमची कामं नाही म्हणून मागा बसतो बोलताय मी एक नंबर आहे. आमची कामं नाही मग आम्हाला कशाला बोलवली? मला सोबत लागते. आम्ही पुढं ना आता तू पुढं. आम्ही पुढं होता तू ध्यानपाय ना ध्यानपाय अरे ये तू पण ये बाबा माझ्या नाही ध्यापायचा. तू जा ना पुढं. काय रे बाबा? बाबा बाबा म्हणजे बाबा
आवतली कोण मध्ये तुला भाषा समजली लगेच आई तू माझ्यातलीच आहे इकडे ये बघ बरे, तुझं काय? मागे या बरोबरच भेटलं म्हणून काय बाय करताय बरोबर आहे मागे तिचा टेमना मिळवू नको आता आई कोण दुसरा कोण नाही सांगतोच आम्ही मावशी आम्ही कृष्णदेवांचे सवंगडी अगर आता इकडे इकडे आणि मी आता खरं सांगतो तुला आम्ही कृष्णदेवाच्या सवंगडी बरोबर मी सुद्धा हा पेंद्या आणि हा आमचा जसा आहे तसा कोंबड्या बघा आमचं काम आहे तुम्हाला ह्याच्या पुढं मथुरेच्या बाजाराला जाता येणार नाही आपण काय ह्यांच्या सांगण्यावर काही करायचं मावशी आपण दुसऱ्या वर्षात जाऊया ना दुसरी वर्षात जाऊया प्रतिबंध केलेले आहे सर्व रस्ता प्रतिबंध हा तो काय तो बरं बाबा राधे तुम्ही बसून घ्या आपण नंतर जाऊ बदली काय मग ते ना मग जाता जाता आहे ना वाईट जाता नाही लागतेला आहे ना ती झाला लावीचा जाग मावशी तू याच्या नादाला नको लागू तुला शिरा देऊ तोंड अगं राधे तुला मी बोललो होतो ना की मथुरेच्या बाजाराला जाऊ नको म्हणून तरी तू निघाली अरे काना तू इथे अगं मावशी मी तर या चराचरात आहे आणि हा मावशी यापुढे तुम्हाला मथुरेच्या बाजाराला जाता येणार नाही हा अरे पण काना आम्ही ह्या वाटेने जाऊ अगं मावशी तुम्ही कुठूनही जा अगं मी तर या साऱ्या चराचरात आहे तुम्हाला थांबवण्यासाठी मी नक्की येईन काना तू बोलतोस की या चराचरात आहे पण तुझ्या रूपाची काय ओळख असेल तर पटवून दे आहेत की ऐका तर मग
अगं मावशी, माझी एक इच्छा आहे, पूर्ण कराल ना ग राधे? हो हो काना, काय इच्छा आहे तुझी? अगं सह्यांनो, मला तुमच्या सर्वांसोबत रासक्रीडा खेळायची आहे. बस इतकंच ना? हो ग राधे, एवढे कराल ना माझ्यासाठी? हो काना, सयांनो साऱ्यात ना तुम्ही सगळ्या? हो 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 का नाही? राधा